चला भूक लागलेली आहे. कॉर्न सूप. साडी 270 रुपयाची विथ ब्लाऊज. ब्लाऊज मी शिवून घेतलेला आहे, आमच्या मावशींनी शिवलेला आहे. आज दिवसभर नेसल्यामुळे आता तो अवतार झालेला आहे, अवतार. पण थंडीत आणि पावसाळ्यात या साड्या बऱ्या वाटतात. उन्हाळ्यात यांच्याकडे बघवत सुद्धा नाही या साड्यांच्याकडे. एकदम का असं झालं मला. तर आता हे आपण सूप पिऊया आधी. छान लागते. 2 वाट्या सूप झालं, बस झालं की. 10 रुपयात 2 वाट्या सूप चालतंय की. कॉर्न सूप मस्त झालंय. फक्त गरम पाण्यात उकळलं ना, बाकी काही नाही. मीठ बीठ काय घातलं नाही का? गरम पाणी केलं, त्यात टाकलं, थोडं पीठ टाकलं, गरम पाण्यात टाकलं फक्त. चांगलं लागतं. हॉटेलमध्ये असंच देत असतील आपल्याला आणि ढीकभर पैसे काढत असतील त्याचे, होय की नाही? तेच की, जे काय असतील ते हॉटेलमध्ये फार पैसे जातात. 10 रुपयाचं विकत आणून 2 मिनिटात करून देऊ शकतात ते. तर संध्याकाळची वेळ झाली. 7, 7:15 वाजले की 6 वाजल्यापासूनच ते सुरू होतं. कारण 5 वाजता सांगत आपण 5, 5:30, 6 वाजता आपण चहा पितो. आणि त्याच्यानंतर जे अर्धा तास 1 तासाभरानंतर अशी काय भूक लागते, कासावीस होतो. काय खाऊन काय नको, काय खाऊन काय नको असं होतंय. मला वाटलं होतं की मलाच असं होतंय काय, शुगर डाऊन वगैरे होते की काय असं मला वाटलं. पण आत्ता मैत्रिणी म्हणाल्या सगळ्यांनाच आजकाल आम्हाला संध्याकाळी 7, 7:30 वाजता काहीतरी खावंसं वाटतं. म्हणून मी येता येता ही पाकिटं पकडून आणली दुकानातनं, 10-10 रुपयेवाली. आणि आता करून पिणं चालू आहे. जरा वेगळी 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 करायची. आणि रोज एखादं वेगळं घ्यायचं. कारण आता जर का काहीतरी खाल्लं ना की मग जेवण जातं, मग अर्धवट होतं. मग 10, 10:30, 11 वाजता परत भूक लागते, मग परत खायचं, असं काहीतरी होतं. सगळं विचित्र झालेलं आहे. काय खावं कळत नाही. भरपूर खाणं होत नाही वयोमानानुसार. भरपूर खाल्लं तर पचत नाही. पोटाची थैली लहान झालेली असते की काय कुणास ठाऊक. आणि काही पण खाल्लेलं पचत नाही. त्यामुळे खाल्लं तर पाहिजे. मग असं काहीतरी शोधून शोधून काढायचं. कधी पोहे, कधी चुरमुरे, कधी चहा बिस्किटं. आज आता हे नवीन मिळालं सूप. कधी ब्रेड. व्हरायटी पाहिजे, नाही खाल्लं पाहिजे. मग सारखं सारखं खाल्लं का नाही, आता ह्या वयात सारखं खावंसं वाटतं बरं का. आणि सारखं सारखं खाल्लं की जरासं तब्येत सुधारतेच. खाल्लं नाही, पथ्य 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 म्हटलं आणि पोट मारलं, तोंड मारलं की मग तब्येत लगेच बारीक होते. लगेच ब्लाऊज सैल व्हायला लागतात. आणि हे बघा आता लगेचच ब्लाऊज घट्ट झालेले आहेत. तर वजन वाढवावे की नाही, वजन वाढले तर काय करावे, डाएटिंग काय करावी, साठीनंतर काय खावे, काय प्यावे. तर तुम्हाला खरं सांगू का, इतके वर्ष आपण आपल्या कामात होतो, आपल्याला काही खावंसं वाटायचं नाही. आपल्याला वेळच नसायचा खायचा. पण आता जरा आपल्याला निवांत पण आहे, स्ट्रेस लेवल पण जरा कमी आहे आपली. त्यामुळे खाल्लं पाहिजे. माझी आई तर संध्याकाळी साधारणतः आठवड्यातनं 2-3 वेळा तळणच काढायची. तळण म्हणजे भजी वगैरे नाही, पापड, सांडगे, कुरडया काढायचीच. मला असं वाटायचं आई एवढी का तळलेलं करते. तर आई म्हणायची मला खाल्लं की बरं वाटतं.
आणि खाल्लं नाही की मला असं उदास वाटतं, अशी आई म्हणायची माझी. तर त्यामुळे मलाही असं वाटतं की असं चरचरीत चमचमीत खावंसं वाटतं बरं का ह्या एजमध्ये आपल्याला. म्हणजे ते पौष्टिक खाण्यापेक्षा, म्हणजे ते बदाम आणि काजू आणि हे ते खाण्यापेक्षा चमचमीत आणि चरचरीत खावंसं वाटतं. वडा खावासा वाटतो, भेळ खावीशी वाटते, भज्जी खावीशी वाटते, असलं सगळं खावंसं वाटतं. अगदी पिझ्झा काय खावासा वाटत नाही आपल्याला, ढोकळा खावासा वाटतो, असे छोटे छोटे पदार्थ खावेसे वाटतातच. मग खावेत की न खावेत, खावेत हो खावेत. खाल्लं की नाही मन छान राहतं. थोडं खा पण खा. भूकही शमली पाहिजे ना आपली. कारण समजा भूक शमली नाही ना तर बस असं अस्वस्थ होतं, तोंडात शब्द घोळायला लागतात, चक्कर यायला लागते, अंधार यायला लागतो, घाम व्हायला लागतं. मग कळत नाही आपल्याला, अरे आपल्याला सकाळ घाम यायला लागलाय. मग ते आपलं ना असं भूक लागलेली असते, खाल्लं पाहिजे अशा वेळेला. मग आपण तर काय करतो, आपल्याला बहुतेक सगळ्यांना शुगर फिगर असतेच हो. शुगर BP हे सगळे प्रकार असतातच. उन्हाळ्यात आपण सरबत करून पिऊ शकतो, फ्रूट्स खाऊ शकतो, पण पावसाळ्यात वगैरे फ्रूट्स खायला पण तेवढं काय मूड नसतो. मग असलं काहीतरी सूप वगैरे करून प्यायचं. मग काय करणार काय. मध्ये तर परवा दिवशी एकदा मी नाचणीची पेज करून प्यायले, तांदळाची पेज करून प्यायले ह्या वेळेला. कारण पोट थंड व्हायला पाहिजे. जड पण खायला काही वाटत नाही करावंसं. मग ते भेळ सगळ्यात बेस्ट वाटते. कारण भेळेमध्ये आपण फरसाणा पण घालू शकतो, मटकी पण घालू शकतो, सकाळची उरलेली सगळी त्याच्यात उसळ घालू शकतो. त्यामुळे भेळ, चुरमुरे, पोहे सगळे एकत्र करून भेळ ही सगळ्यात उत्तम बघा 6 वाजता खाण्यासाठी. पण खाल्लं पाहिजे बरं. नाही खाल्लं तर त्याचा त्रास हा होतो. आणि खाऊ नये, जाडी वाढेल, वजन वाढेल, हा विचारसुद्धा करू नका विशिष्ट वयानंतर. कारण विशिष्ट वयानंतर आपोआपच आपले स्नायू सुरकुतायला लागतात व आपल्या मसल्सचं वजन कमी व्हायला लागतं. आणि त्यामुळे आपण बारीक दिसायला लागतो, बारीक व्हायला लागतो. उगाच कुठंतरी थोडंसं पोट सुटलं, कुठंतरी काहीतरी सुटलं तर लगेचच तरुणांच्यासारखं करायला जाऊ नका. डाएटिंग, माझी तब्येत सुटायला लागली. आपल्याला काय आता लो वेस्ट जीन पॅन्टा घालून हिंडायचं नाही आहे, होय की नाही. आपल्याला जरासं काय एवढं टाईट घालून कुठं जायचं आहे आपल्याला. आता आपल्याला सहन होत नाहीत त्या सगळ्या गोष्टी. त्या वयामध्ये सगळं ठीक आहे, कारण की पॅन्ट्स घालायचे असतात, जीन्स घालायच्या असतात आणि त्याच्यासाठी सगळं व्यवस्थित पाहिजे. नाहीतर त्या पॅन्ट बसत नाहीत तब्येती वाढली तर. आणि मग त्या चांगलाही दिसत नाहीत, कारण की टी-शर्टवर कसं छान दिसणार ना ते. मग आपल्याला काय तसं घालायचं नसतं. हल्ली आपण वेगवेगळे आपल्याला छान वेगळ्या पद्धतीचे ड्रेसेस आलेले आहेत. लेगिन, जेगिन, याव त्यों, सिगारा, पुन्हा आणखीन काय कॉट सेट, भरपूर आपल्याकडे कपडे सुंदर आलेले आहेत आता. ते आपण आपल्या वयानुसार वापरले तर छानही दिसतात. त्यामुळे ते वापरूया, खाणं पिणं खाऊया, जास्त कॅलरीज टाळूया आणि मन आनंदी ठेवूया. वाटलं की खायचं चणे, फुटाणे, शेंगदाणे या गोष्टी खाल्ल्या की बरं वाटतं चमचमीत. त्यामुळे खाऊया. कोणतरी मला म्हटलं की तुम्ही हल्ली जाड झालाय. होय, मला आवडते, प्रश्नच म्हटलं, आवडते. आपली बाकी लाईफस्टाईल छान आहे की नाही वयोमानानुसार. सकाळी फिरणं आहे, भरपूर काम आहे, जरी स्वयंपाकाचं काही काम नसलं, कारण की ते सुख आहे. म्हणजे हेही सुखच आहे ना शेवटी. मेसचं जेवण जेवायचं, निवांत एन्जॉय करायचं, बाकीचा वेळ आपल्या छंदांना, आपल्या आनंदाला द्यायचा. अगदी बाहेर बसून आपल्याला गप्पा मारायचे आहेत कुणाच्या मैत्रिणीशी वगैरे, फोनवर म्हणा, समोर म्हणा, शेजारी पाजारी म्हणा. तर त्याच्यासाठी आपल्याला वेळ भरपूर पाहिजे. मग तो वेळ आहे आपल्यासाठी. कारण की जो स्त्रीचा सगळा आयुष्य स्वयंपाकघरात जातं, करणं, खाणं, खायला करून घालणं, यातनं तुम्हीच सुटका करून घ्यायला पाहिजे. तुम्हाला कोण माहेर पण देणार आहे मला सांगा, होय की नाही. तुमचं तुम्हीच करून घेतलं पाहिजे. तुम्हाला असं वाटतं मीच खायला घातलं पाहिजे, माझंच सगळ्यांना आवडतं करून दिलेलं, आणि सगळ्यांच्या तब्येतीची जशी काय काळजी मलाच आहे, आणि बाहेरचं खाल्लं तर तब्येतीला चांगलं नसतं वगैरे आपल्याला वाटत असतं. तसं काय नाही. सगळेजण बाहेर आरामात घरातली लोक खात असतात. मुलं शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर असतात.
ती बाहेर खात असतात, ती कुठे घरात खात असतात. त्यामुळे ते टेन्शन स्त्रिया जे घेतात गृहिणी, आणि त्याच्यात स्वयंपाकघरात सारखा त्यांचा वेळ स्वयंपाकघरात असतो. सकाळचा नाश्ता, जेवणखाण, पुन्हा 4 वाजता, पुन्हा रात्री त्या चक्रातच राहतात आणि हा एक त्यांना एक प्रकारे स्ट्रेस येतो स्त्रियांना. तर तसं करू नका. जरा सुख अंगाला लावून घ्या. शक्य असलं तर नक्की लावून घ्या अंगाला सुख. तुम्ही म्हणणार आम्हाला शक्य नाही, आम्हाला हेच पाहिजे तेच पाहिजे, आमच्या नवऱ्याला हेच आवडतं, आमचा नवरा असं म्हणतो. तसं काही नाही आहे. तुम्ही सवय लावणार आहे. आता समजा तुम्हाला होतच नाही आहे तब्येतीने वयाने, तर त्यावेळेला काय करणार तुम्ही? त्यावेळेला लावणारच ना. मग तसं होण्याच्या आधीच तुम्ही सुख लावून घ्या ना. काय हरकत आहे? जरा प्रयत्न करून बघा. कधी कधी आणायचं. आता कंटाळा आला आहे, ठीक आहे आज करूया, नको, बाहेर जाऊन आलो आहे, कुठेतरी गावाला जाऊन आलो आहे, फंक्शनला जाऊन आलो आहे, संध्याकाळचं करायचं आहे, मागवा डबा. असं जर का तुम्ही एखादं डबा मागवणं, मेसमध्ये जाणं किंवा अशा कॉन्टॅक्टमध्ये राहणं, ह्यांच्यामुळे तुमचंसुद्धा ना मॅन पॉवर वाढते. आणि त्यामुळे म्हणजे कसं आपण म्हणतो ना, मॅन पॉवर वाढते म्हणजे कसं की माणूसबळ. आजकाल जे कुणाच्याकडे माणूसबळ नाही आहे घरामध्ये, ते माणूसबळ वाढतं आपलं. नाहीतर आपल्याला माणूसबळ नाही म्हणून टेन्शन येतं. म्हणून मग आपण मुलांना सगळ्यांना सारखं धरून राहतो. म्हातारपणी काय करायचं, म्हातारपणी काय करायचं, आजारी पडलं तर काय करायचं, वगैरे वगैरे म्हणून त्यांना धरून राहतो, त्यांना त्रास देतो. आणि स्वतः आपलं सारखं इनसिक्युअर फिलिंग, मला काय झालं तर काय करायचं, मला काय झालं तर काय करायचं. याच्यापेक्षा अशा हे सोयी, सुखसोयी, सुविधा उपलब्ध करून ठेवा, शोधून ठेवा आणि त्यामुळे सुख लागून घ्या. थोडंसं खा प्या आणि त्याच्यामुळे थोडं वजन वाढलं तरी टेन्शन घेऊ नका. म्हणजे तुम्हाला ह्या स्वयंपाकघरातनं बाहेर पडलात की तुम्हाला फिरायला वेळ मिळतो, व्यायामाला वेळ मिळतो, योगाला वेळ मिळतो, कुठेतरी मैत्रिणींच्याकडे जायला वेळ मिळतो, मैत्रिणींच्या भिशीला जायला वेळ मिळतो, गप्पा मारायला वेळ मिळतो, देवाला जायला वेळ मिळतो, भजनाला जायला वेळ मिळतो, तुम्हाला काही व्याख्यानं वगैरे आवडत असतील तर तिथे जायला वेळ मिळतो, गाण्याचा क्लास लावायचा असेल तर त्याच्यासाठी वेळ मिळतो. कितीतरी आपला मग वेळच वेळ राहतो आपल्यासाठी. त्यासाठी थोडंसं स्वयंपाकघरातून बाहेर पडा. इतरांनी केलेला स्वयंपाकही घरच्यांना आवडतो असं आपण डिक्लेअर करून टाकायचं, मग आवडतो, आहे की नाही? म्हणजे आपण स्वतःही खायला शिकतो, स्ट्रेस कमी येतो, स्ट्रेस कमी आला की आपण आनंदी राहतो.